ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हरित क्रांती महिला पतसंस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. लोणंद प्रतिनिधी पांडुरंग कुंभार. लोणंद येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती महिलांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी संस्थापक चेअरमन सौ शीतल रघुनाथ शेळके पाटील व संस्थेच्या संचालिका सौ मनीषा जगन्नाथ शेळके पाटील, सौ सुजाता दयाराम सूर्यवंशी, सौ रुपाली गणेश क्षीरसागर, सौ शांता उत्तम पवार, सौ शाहीन आशिक आतार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्व महिलांनी प्रथम सावित्रीबाईंच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर प्रास्ताविक कुमारी ईश्वरी गणेश क्षीरसागर यांनी केले. तसेच मनोगत कुमारी रोहिणी संजय धायगुडे, सौ जुलेखा आझम आतार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री रघुनाथ शेळके यांनी केले. आभार सौ शीतल रघुनाथ शेळके पाटील यांनी मानले. झाले. अवयाच्या 9व्या वर्षी लग्न झाल्यावर ज्योतिबा फुलेंनी त्यांना
शिक्षण देण्याचे ठरवले। त्या ज्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे पाप मानले जायचे, त्या काळात ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षित केले व आपल्या घरापुरतच मर्यादित विचार न करता त्यांनी संपूर्ण आपल्या समाजातील स्त्रियांना शिक्षित करण्याचे धोरण अंगी बाळगले व दोघांनी मिळून स्त्री शिक्षणाचा पाया रोवण्याचा प्रयत्न केला व प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री खंबीरपणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले ज्ञानज्योती सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी दाखवून दिले की आपण एखादी गोष्ट ठरवली की त्याला किती अडचणी आल्या तरी आपण खंबीर न डगमगता उभे राहिलो तर आपले प्रयत्न सतत प्रयत्न आपले चालू राहिले तर आपण कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही हे त्यांनी त्यांच्या कार्यातून आपल्याला सांगितले। त्या दोघांच्या कार्यातून आपल्या पुणे येथे 1848 मध्ये भिडेवाड्यात ते दोघांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। शाळा सुरू केली तर खरं, पण शाळेमध्ये मुली तर आल्या पाहिजेत ना, त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले। मुलींना शिक्षणाकडे वळवण्यासाठी भरपूर वेगवेगळे प्रकल्प राबवले व मुलींनी शाळेत येण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले। शाळेत मुली आल्या खरं, पण स्त्रियांना शिकवण्यासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला। स्त्रियांना शिकवलं जाताना सावित्रीबाई घरून जाताना त्यांना भरपूर विरोधकांचा विरोध असायचा। त्यांना शेणगोळे दगड वगैरे मारले जायचे, त्यांना शिवीगाळ केला जायचा, तरीही सावित्रीबाई आपल्या डगमगल्या नाही। सावित्रीबाईंनी त्यांचा अथक प्रयत्न चालू ठेवले व स्त्रियांना शिक्षित करण्याचे धोरण त्यांनी हाती घेतलेले पूर्ण केले। स्त्रियांना शिकवले, तसेच त्यांनी स्त्रियांना शिकवण्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन, विधवा पुनर्विवाह, विधवांसाठी अनाथाश्रम वगैरे याची सुद्धा स्थापना केली। तसेच त्यांनी शिक्षणाबरोबरच त्यांनी विविध कविता संग्रहाचे देखील लेखन केले। तसेच त्यांनी विविध साथीचे रोग आले, त्या साथीच्या रोगांमध्ये सर्व पेशंटला सुद्धा त्यांनी सेवा केली व पुण्यामध्ये प्लेग ही साथीचे रोग आला होता, त्या काळातच त्यांनी पेशंटची म्हणजे विविध यांची सेवा करताना त्यांना सावित्रीबाई फुले आपल्या भारताचे महिलांना सगळ्यांना शिक्षण, शाळा सगळे सावित्रीबाई फुलेंनी आज पुढे योगदान देऊन आपला सगळ्यात त्यांनी मोठा योगदान देऊन आज महिला सगळ्या शिक्षण, शाळा सगळे काही सावित्रीबाई फुलेंनी केलं। तसेच त्याप्रमाणे आज आपल्या लोलन शहरामध्ये आज मी मॅडमचं कौतुक करण्यासाठी सांगते 2 शब्द की आज आपल्या लोलन शहरामध्ये मॅडमने सावित्रीबाई फुलेंसारखं आज सगळं काही राबवलेलं आहे इथं लोणंदमध्ये की महिलांना आज त्यांनी आपल्या सगळ्या महिलांना बँकेतर्फे कर्ज, पाणी आणि सगळं काही महिलांना पुढं सावित्रीबाईसारखं करून त्यांनी धाडसीने आज इथं महिलांसाठी त्यांनी काही लय मोठं योगदान दिलेलं आहे। त्याप्रमाणे आज मॅडमनी भरपूर आज आपल्या महिला लघु व्यवसायासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे। आज मॅडमने सगळीकडं आपल्यासाठी लय योगदान देऊन सगळ्यांना कर्ज, पाणी बँकेतून सगळं काही दिलेलं आहे। त्याप्रमाणे मॅडमना आपल्या सगळ्यांतर्फे अभिनंदन करत आहे। पण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी हा आदर्श दिला आणि असाच एक संघर्ष माझ्या जीवनामध्ये 2006 रोजी आला। मी आणि माझ्या पत्नीने ठरवलं होतं, आमच्या कृषी पदवीधरांनी ठरवलं होतं की या तालुक्यामध्ये महिलांचं सबलीकरण करायचं असेल, महिलांचं अर्थकारण करायचं असेल, महिलांच्या उद्योगधंद्याला चालना द्यायची असेल तर त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे आणि यासाठी आपल्याला एक महिला पतसंस्था उभी करायची। हे सुरू करताना एका महिलेला 200 रुपये शेअर्स होता आणि 850 महिला आपल्याला आवश्यक होता। ते 200 रुपये आणि 850 महिला सुद्धा आमच्या पुढे संघर्ष होता, कारण कोणी 10 रुपये कोणाला देत नाही, पतसंस्था स्थापन झालेली नव्हती। अशा पद्धतीने ही पतसंस्था उभी करावी का नाही हा मोठा संघर्ष माझ्या समोर आला आणि आमच्या कुटुंबामध्ये आम्ही विचार केला की सावित्रीबाई फुलेंना तर आपल्यापेक्षा प्रचंड संघर्ष करावा लागलेला आहे आणि त्यासाठी मी सावित्रीबाईच्या पुतळ्याला, प्रतिमेला नतमस्तक झालो की सावित्रीबाई तुम्ही संघर्ष करून शिक्षणाचे दरवाजे या देशामध्ये दिलेत, मला तर फक्त तालुक्यापुरतं काम करायचंय आणि 200 रुपये आणि 850 महिला करायचा हा संघर्ष
माझ्यासमोर बी होता त्यावेळेला, आणि त्या संघर्षातून मी प्रयत्न केला की सावित्रीबाई फुलेंचंच नाव द्यायचं या पतसंस्थेला, म्हणून आपल्या पतसंस्थेला नाव दिलं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला हरित क्रांती पतसंस्था मर्यादित लोणंद, आणि त्यांना विनम्र अभिवादन केलं आणि माझ्या कामाला मी सुरुवात केली. जी संस्था 200 रुपयांनी सुरुवात झाली ती आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आमच्या संचालकाच्या मार्गदर्शनाने, कृषी पदवीधरांच्या मार्गदर्शनाखाली आज लोणंदमध्ये 5 कोटीच्या पेक्षा जास्त ठेवा असणारी संस्था आहे. गेल्या 18 वर्ष आपण महिलांना 10% बोनस देतोय आणि असंख्य महिलांना या लोणंदमध्ये लघु व्यावसायिक असतील, शिलाई करणारे असतील, फळवाले असतील, चहावाले असतील, वडापाववाले असतील, या लोणंद शहर आणि लोणंद शहर पंचक्रोशीतील विविध महिलांना या पतसंस्थेच्या माध्यमातून आपण सहकार्य करण्याची भूमिका करतोय. ते केवळ आणि केवळ या पतसंस्थेचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले